आणि या दुकानाची पण अवस्था बघा तुम्ही, किती बिकट परिस्थिती आहे बघा तुम्ही. या दुकानाचं किती नुकसान झालं तुम्ही बघा. या दुकानामध्ये नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. भरपूर दिवसांत आपला व्लॉग येत आहे. शेवटचा जो व्लॉग होता आपला, त्या व्लॉगला तुमचा भरपूर सपोर्ट मिळाला, खूप छान वाटलं, भरपूर व्ह्यूज मिळाले. असंच सपोर्ट करत राहा, खूप छान वाटतं. आणि आज सुद्धा एक व्लॉग बनवायचा होता मला, पण पाऊस असल्यामुळे व्लॉग बनवायला मिळाला नाही. तर पावसाचाच व्लॉग बनवायचा आहे. भरपूर दिवसांनी बनवणार होतो, पण मला वेळ मिळत नव्हता. सारी बोलायला देत नाही. तर आमच्या इकडे पाऊस खूप जोरात पडत होता आणि रात्री 3 वाजेपासून पाऊस चालू आहे. तर आमच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण पाण्याने भरलेला आहे, लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे. तर तुम्हाला आमच्याकडचे परिसर, तिकडचे दृश्य तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही व्हिडिओच्या शो पण राहा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. चला आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. आमच्या घरात पाणी बघा भरलंय, हे बघा. आतल्या मोरीमध्ये आमच्या टॉयलेटच्या आतमध्ये पण पाणी भरलंय बघा. इथे हे बघा कसं पाणी भरलंय बघा. इथे आमची सारवी झोपलेली रात्री, है ना सारवी? हा, शौर्य रात्रीपासून आणि तिची मम्मा रात्रीपासून पाणी उपसाचं काम करत होती. हे बघा पाणी बघा किती भरलंय. हे आमच्या सगळे पक्क्या चाळीमधलं दृश्य तुम्हाला दाखवतो बघा. सर्वांच्या घरात कसं पाणी भरलंय बघा. बघा पाहू शकता तुम्ही बघा. लहान लहान मुलं बघा कशी घराच्या बाहेर आहेत बघा. लोकांचं जनजीवन सगळं पूर्ण विस्कळीत झालेलं आहे. घरामध्ये इतकं पाणी भरलं आहे, सामान तर सगळ्यांचे भिजले बघ. किती नुकसान झालंय बघा. गाड्या सुद्धा डुबल्या आहेत पाण्यात. रात्री 2-2:30 वाजता जो पाऊस पडलाय तो इथे एक घर आहे, ते माडाने तोडलेलं आहे. हे बघा त्या घरात पाणी बघा तुम्ही, कशी परिस्थिती बघा, कशी राहणार लोक तुम्ही बघा. अरे बघा या 2-3 तासाच्या पावसामध्ये इतकं पाणी भरलेलं आहे. लोक काही कामावर जायचे आहेत, ती थांबून आहेत एक आडोशाला. हा बघा लोक, तुम्ही दाखवतो तुम्हाला बघा. घरात भरलेलं पाणी लोक रात्रभर उपसतात आहे बघा. कसं जीवन जगायचं लोकांनी. बघा तुम्ही सांगा म्हणजे कसं जगायचं लोकांनी, कसं राहायचं बघा. बघा बघा लोकांच्या घरात कसं पाणी भरलंय बघा. ड्रमावर पंखा लावला आहे, घरात पाणी कसं भरलंय बघा. बघा त्या महिला आपल्या घरामध्ये पाहू शकता तुम्ही बघा. लहान मुलगी बघा आपल्या आईला मदत करते बघा. लहान लहान मुलं आहेत बघा, कसे राहतात ते बघा लोक बघा. इतकं पाणी भरलेलं आहे. प्रशासनाने याच्याकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे. या म्हाडाच्या सगळ्या चाळी आहेत, 9 चाळी आहेत बहुतेक, 9 चाळी आहेत. आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला मी दाखवतो आता बाहेर. हे समोर इथे म्हाडाचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. इथे पण चाळी होत्या पहिल्या, तर त्या चाळी सगळ्या तुटलेल्या आहेत आणि जी सगळी भर त्यांनी काढली आहे बाहेर. आणि ते समोर तुम्ही पाहू शकता, हे ज्या गाड्या उभ्या आहेत ना, त्या गाड्याच्या बाजूला एक मोठासा नाला होता, तो नाला सुद्धा म्हाडाने बुजवला आहे. त्याच्यामुळे हे पाणी सगळे रस्त्यावरनं ते सरळ आतल्या चाळींमध्ये जात आहे, सगळ्या खोल्यांमध्ये जात आहे. आणि पाणी जाण्यासाठी कुठेच वाट नाहीये. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दाखवतो मी, झूम करून दाखवतो बघा. हे बघा, हे बघा पाणी जाण्यासाठी वाटच नाहीये बघा. ह्या साईडला तो नाला होता, त्याचा पत्रा आहे, तिकडे नाला होता. तो म्हाडा शिर्के, बीजी शिर्के आहे ना, त्यांनी तो बंद केला. त्याच्यामुळे हे पाणी रस्त्याच्या वरच आहे आणि सगळ्यांच्या घरामध्ये जात आहे. तुम्ही पाहू शकता बघा. गाड्या पण सगळ्यांच्या पर्सनल गाड्या सगळ्यांच्या त्या कशा भिजल्या आहेत बघा.
पाण्यामध्ये अर्ध्या अर्ध्या दिसत पण नाहीत काय काय गाड्या, त्यात पाणी गेलं आहे. अजून तुम्हाला दाखवतो. ते बाबा तिकडे बघा, कचरा काढण्याचं जो गटरमध्ये कचरा साचतोय ते काढण्याचं काम करत आहे. तुम्हाला दाखवतो अजून लोकांच्या घरामध्ये कसं पाणी भरले बघा. बघा बघा, लोकांचं सगळं सामान सुद्धा भिजलेलं आहे. कसं लोक जगतील मला सांगा. प्रशासनाने या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. लहान लहान मुलं बघा, महिला वर्ग आहे, कसं जीवन जगतं ते बघा तुम्ही. प्रशासनानं एकच प्रश्न आहे की तुम्ही यांना पर्यायी कुठेतरी एक जागा द्यावी त्या चाळीमधून. बघा लोक बघा कसं रात्रभर जागे राहून घरातला पाणी जे आहे ते भरलेलं ते उपसतात आहे बघा. अजून तुम्हाला पुढे घेऊन जातो बघा. हे 2-3 तासाचा जो पाऊस आहे त्यामध्ये थोडं पाणी भरलेलं आहे. बघा तुम्हाला दाखवतो. बघा इकडेच बिल्डिंगचं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शनचं. त्याच्यामुळे इथे जो नाला आहे तो पूर्ण बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे पाणी पूर्ण रोडवर वाहत आहे. बघा हे दुकान आहे इथे, आणि या दुकानाची पण अवस्था बघा तुम्ही, किती बिकट परिस्थिती आहे बघा तुम्ही. या दुकानाचं किती नुकसान झालं तुम्ही बघा. या दुकानामध्ये बघा, या दुकानाचे मालक आहेत बाहेर बसले बघा, किती पाणी बघा. दुकानाच्या आतमध्ये पूर्ण पाणी गेल्यामुळे सगळं माल खराब झालं बघा, किती नुकसान झालंय बघा. प्रशासनाने याची दखल घेणं गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता बघा. अजून तुम्हाला पुढे घेऊन दाखवतो बघा. हे बाजूलाच एक माला मैदान आहे बघा. माला मैदानाच्या बाजूला पण कडेला भिंत आहे आणि त्याच्या बाजूनीच पाणी येते बघा तुम्ही. लोक आता हळूहळू पाऊस कमी झाल्यामुळे लोक हळूहळू शाळेत कामाला जाण्यासाठी निघाली आहे. तुम्ही पाहू शकता काही लोक कामावर जात नाहीये, ट्रेन उशिरा आहे किंवा बंद असणार त्याच्यामुळे लोक घरी परतत आहेत. लोकांना अंदाज येत नाही नाला कुठे आहे, त्याच्यामुळे ते जरा सावकाश सावकाश चालत आहेत. तुम्हाला दाखवतो. हे आमचं प्रतीक्षानगरचं माडा ट्रान्झिट स्टॅम आहे. तुम्ही पाहू शकता बघा किती पाणी भरलंय बघा. लोकांच्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे. रस्त्याला लागूनच बघा इथे कचरपट्टी आहे आणि या कचरपट्टीतली सगळी घाण आहे ती खाली बघा, सगळी खाली पडलेली आहे. ते रस्त्यावर वाहत आहे, दुर्गंधी आणि सुटलेली आहे बघा. हे आहे मला माहिती किती पाणी भरलंय बघा तुम्ही. पाणी बघा. या तुम्हाला अजून थोडा पुढे घेऊन जातो. पाण्याचा प्रवाह आहे ना तो कुठून येत आहे तुम्हाला दाखवतो बघा. असं वाटतं इकडे कुठली तरी नदीच वाहते, म्हणजे पाणी किती फोर्सने येते बघा. ते हे जे पाणी आहे प्रतीक्षानगरमध्ये जे पाणी भरलंय तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे समोरचा जो रस्ता आहे ना बघा, इकडनं ते पाणी येत आहे पूर्ण प्रतीक्षानगरचं. कारण का फक्त पाय वाटच आहे, नाले सगळे चॉकअप आहेत. भरपूर वर्ष इकडे म्हणजे नाले दिसत नाही तुम्हाला. तुम्ही पाहू शकता किती पाणी भरले बघा. पाण्याचा फोर्स बघा, मी उभा आहे बघा, पाण्याचा फोर्स बघा किती आहे. आणि हे सगळं पाणी पूर्ण शास्त्रीनगरमध्ये जात आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा इथे कुठलाही बघा तुम्हाला दाखवतो अजून काय बघा. बघा तुम्हाला दाखवतो इकडे बघा, तुम्हाला दाखवतो इकडे बघा. हे नाले आहे खाली दिसतं बघा, हे नाल्याचे ढापे आहेत. पण नाला रस्त्याच्या एकदम खाली आहे. पाणी त्या नाल्यातून जायला पाहिजे तर रोडच्या वरून चाललंय पाणी. म्हणजे कशा प्रकारचे नाले बनवले तुम्ही बघायचे.
हे 2-3 तासाच्या पावसाची करामत आहे. इथे मशीन लावलेली पाण्याची बघा तुम्ही, पाण्याचा निचरा होण्यासाठी. पण ते एखाद्या मशीननी एवढं प्रतिष्ठानगरचं पाणी काढणं म्हणजे खूप अवघड आहे. किती फोर्सफुली पाणी जात आहे तुम्ही बघा. हे डायरेक्ट शास्त्रीनगरच्या घरामध्ये डायरेक्ट घुसत आहे पाणी. प्रत्येक चाळीमध्ये नाले गटार होते लहान लहान, तेव्हा पाणी बरोबर जात होतं. पण जेव्हापासून प्रायव्हेट जेव्हा बिल्डिंग बांधल्या सगळ्या म्हाडाच्या सगळ्या शिरकेच्या, तेव्हापासून त्यांनी तर सगळे गटरच बंद करून टाकलेत. गटरच्या वर सुद्धा बिल्डिंगी बांधल्यात. पाणी जाण्यासाठी कुठे नालेच नाही दिसत आहेत. तुम्हाला मी दाखवतो बघा. शाळेची मुलं बघा, शाळेला सुट्टी झाली. शाळेला सुट्टी बघा, आनंद घेतात सुट्टीचा. तुम्हाला दाखवतो बघा. बघा लोकांच्या घरात पाणी कसं भरलंय बघा. ही लॉन्ड्री आहे, या लॉन्ड्री मध्ये सुद्धा पाणी भरलं बघा. एक अर्धा तास झाला पाऊस संपून, आणि तुम्ही पाहू शकता पाण्याचा जो लेवल आहे ना तो कमीच होत नाहीये. तुम्ही पाहू शकता चारी बाजून तुम्हाला दाखवत आहे मी दृश्य. हे सगळे म्हाडाचे बिल्डिंग आहेत आजूबाजूला बघा, आणि त्याच्या बाजूला फक्त हे म्हाडाचे 4-5 चाळी राहिलेत. आणि तिकडे हे इकडचं दृश्य आहे, आणि इकडे छोटी छोटी घर आहेत, छोटे छोटे परिवार आहेत. त्यांना ह्या गोष्टीचा खूप फटका बसतोय, त्रास होत आहे पाण्यामुळे. गेले 3-4 महिने हेच चाललंय पावसामध्ये. त्यांच्या घरात सुद्धा पाणी भरलेलं आहे बघा. कशी कामं करतात ते बघा. हा, लवकरात लवकर प्रशासनाला जाग घ्यायला पाहिजे या गोष्टी. तुम्ही पाहू शकता म्हातारे माणसं सुद्धा आपल्या घरामध्ये पाणी भरलं तर बघा तुम्ही कसे हाल काढतात तुम्ही बघा. बघा इथं हा नाला आहे, तुम्हाला दाखवतो. हे जो पत्रा आहे ना त्याच्या बाजूला नाला होता मोठा, त्यातून पहिलं पाणी जात होतं. पण आता हे शिर्के बिल्डर आहे, त्यांनी इथे पूर्ण त्याच्यामध्ये भर टाकली आहे, आणि भर टाकल्यामुळे ते नाला पूर्ण बंद झालेला आहे बघा. तुम्ही पाहू शकता बघा. त्याच्यामुळे पाणी ते जास्त भरत, आणि त्याच्यामुळे ते लोकांच्या घरात जाते पाणी. घरात गेल्यामुळे लोकांचं भरपूर मोठं नुकसान होत आहे त्या गोष्टीमुळे. तुम्ही पाहू शकता बघा. इथे पण बघा तुम्ही बघा. हा नाला होता, इकडे सगळं सिमेंट कॉन्क्रीट टाकून तो नाला बुजवण्यात आला. त्याच्यामुळे सगळं पाणी हे रोडच्या वर येत आहे, आणि हे लोकांच्या घरामध्ये जाते बघा. हे बघा किती लोकांचं नुकसान होत आहे बघा. बघा त्यांच्या घरात बघा. बघा लोकांचं सामान सगळं भिजत आहे. कसं करायचं, लोकांनी कसं राहायचं मला सांगा. प्रशासनाने या गोष्टीवर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. लोकांना लवकरात लवकर इकडनं स्थलांतर करणं सुद्धा गरजेचं आहे. भरपूर वर्ष झाली ते लोक राहत आहेत. कोण 10 वर्ष, कोण 15 वर्ष, कोण 20 वर्ष राहत आहे ते. प्रशासन अजून या गोष्टीवर लक्ष देत नाही. जातीने लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीकडे. बघा कसं राहायचं लोकांनी. पाणी जाण्यासाठी जागाच नाहीये. कसं राहायचं लोकांनी. सामान्य माणसं बघा. बघा किती नुकसान झाले बघा. गरिबांचं नुकसान बघा तुम्ही कसं करावं. म्हणजे स्विमिंग पूलमध्ये जेवढं पाणी नाही तेवढं लोकांच्या घरामध्ये पाणी आहे बघा. असं जनजीवन विस्कळीत झालं तुम्ही पाहू शकता बघा. बघा बघा.